तर आज एक प्रश्न श्री वाघमारे यांनी पाठवलेला आहे आणि त्याचा संदर्भ एवढाच आहे की रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, दत्त महाराज हे कोण मत्स्याहारी, कोण मांसाहारी वगैरे होते वगैरे. आता ते प्रसंगोपात होते का नियमित होते हा प्रश्न महत्वाचा नाही, पण ठीक आहे, कमी जास्त काहीतरी मांसाहार मत्स्याहार घडला असेल. झाल्यानंतर विश्वामित्राचं एक उदाहरण आहे, त्याने काय म्हणे कुत्र्याची तंगडी खाल्ली. तर इथे लक्षात घ्यायची गोष्ट आहे की तत्वाचं ज्ञान होण्यासाठी तुमचा आहार कोणता आहे आणि कोणता नाही याला काडीचं महत्व नाही. ठीक आहे, बरोबर आहे, आहारानुसार सत्व रज तम या गुणांचं कमी जास्त प्राबल्य होतं, हे सर्वसाधारणपणे बरोबर आहे. परंतु ज्या माणसाला जन्माला आल्यानंतर कोहम हा प्रश्न पडला, त्याला मुळातच भौतिक विश्वाबद्दल किंवा भौतिक सुखापेक्षा वेगळा, विषय सुखांपेक्षा वेगळा प्रश्न पडलेला आहे. त्याची चौकशी विश्वाच्या मुळाशी नेमकं काय आहे याबाबत तो चौकशी होतो, याबाबत त्याची उत्सुकता आहे. म्हणजे ज्याला मुळाची आवड आहे अशा कोणाही माणसाला, ज्याला आत्मशोधन करायचे अशा कोणाही माणसाला, ज्याला कोहम हा प्रश्न पडला अशा कोणाही माणसाला परमेश्वर निरपेक्षपणे त्याचं ज्ञान आणि त्याचं स्वरूप उघड करून दाखवणार आणि दाखवणार हे निश्चितच. आता साधी गोष्ट आहे, गौतम बुद्ध सुद्धा शाकाहारी होते हे बरोबर आहे, परंतु गौतम बुद्ध आपल्या भिक्खू समुदायाबरोबर म्हणजे आपल्या शिष्यांबरोबर भिक्षापात्र घेऊन जेव्हा दारोदारी जात तेव्हा एका यजमानाने किंवा एका गृहस्थाने त्यांच्या भिक्षापात्रात मांसखंड टाकला. आता तो मांसखंड भिक्षा मिळालेलं अन्न या एका शुद्ध भावनेने, अन्न हे पूर्ण ब्रह्म या शुद्ध भावनेने त्यांनी तो मांसखंड किंवा मांसाचा तुकडा खाल्ला. त्यानंतर अनेक दिवस त्यांना तब्येतीचा म्हणजे प्रामुख्याने पचनाचा किंवा असा काही म्हणजे पराग्नी संदर्भात काहीतरी त्रास जाणवत होता. आता प्रश्न असा आहे, त्यामागे त्यांचा विचार असा होता, माणसं जे अन्न खातात, जे काही आपण खातो तेच लोकांना देतो. त्या कारणाने जर भिक्षापात्रात मांसाहारी माणसाकडून मांसाचा प्रकार किंवा पदार्थ पडला आणि शाकाहारी माणसाकडून शाकाहारी पदार्थ पडला तरी आपलं अन्न ते देत आहेत, आणि जो आपलं अन्न लोकांना देतो तो ते अन्न त्या समोरच्याला जगवण्यासाठी देतो. अशा अर्थाने अन्न हे पूर्ण ब्रह्म एवढ्याच एका भूमिकेतून तो मांसाचा तुकडा जर बुद्धाने स्वीकारला असेल, आणि अन्न हे शरीर धारणेसाठी आहे आणि अन्नामुळे अन्नाचं ऊर्जेत रूपांतर होतं आणि ती ऊर्जा शरीर टिकवून ठेवते, हे जर सत्य आहे तर अगदी उपनिषदकालीन आपले जे ऋषी होते तेही यज्ञामध्ये हविर्भाग दिलेला मांसाचा नैवेद्य प्रसाद म्हणून स्वीकारत होते. हे लक्षात घेता जर कोणी, मग ते इस्कॉनचे लोक असोत किंवा त्यांच्या आडून कोणी सनातनवादी असोत, जर कोणी अशा ज्ञानी लोकांच्या खाण्यापिण्यावरून प्रश्न निर्माण करत असतील आणि मांसाहार करणाऱ्याला, मत्स्याहार करणाऱ्याला ज्ञानप्राप्ती होणारच नाही, त्यांना तत्वाची प्राप्ती होणारच नाही असं म्हणत असतील, आणि अशा लोकांच्या ज्ञानाबद्दल संशय निर्माण करून समाजात जर कोणी काही एक फाटाफूट करायचा प्रयत्न करत असतील तर हा अश्लाघ्य प्रयत्न आहे. आणि इथे केवळ सूर्यावर थुंकण्याचा असा वेडेपणा आहे, ती थुंकी थुंकणाऱ्याच्या अंगावर पडल्याशिवाय निश्चितच राहणार नाही. सांगायचा मतलब असा आहे, कोणी मांसाहार करो कोणी शाकाहार करो, जी माणसं तत्वाचं ज्ञान आपला, जसं तुकाराम म्हणतो, उत्पत्ती पाळण संहाराचे निज, जेणे नेले बीज त्याचे हाती, म्हणजे आपली उत्पत्ती, आपली स्थिती आणि आपला संहार नेमका कोणत्या गोष्टीमुळे आणि कशा पद्धतीने होतो याचं गुज, याचं बीज ज्याने नेलं त्याला आपोआपच या विश्वाच्या, विश्वनिर्मितीच्या आणि विश्वाच्या उत्पत्ती स्थिती लय पुनरुत्पत्ती या चक्राचं ज्ञान होतं. आणि एकदा का हे ज्ञान झालं की स्वाभाविकपणे माणूस त्या मूळ आदितत्वाच्या चिंतनात राहतो, आणि आदितत्वाच्या चिंतनात जो जो माणूस असतो तो अनायासे
उन्मनी होतो, अनायसे ट्रान्सडेंटल स्थितीत हे समाधी भावावस्थेत असतो. अशा वेळेला खरं तर अन्न पाण्याची अशा लोकांना शुद्ध बुद्ध सुद्धा नसते. परंतु समाधीतून बाहेर आल्यानंतर समाधी बाह्य स्थितीत शरीर टिकवणं आणि शरीराच्या ऊर्जेच्या आधारे आपण परमेश्वराचा शोध घेणं एवढंच त्यांच्या जीवनाचं कार्य राहिलं आहे. त्यांच्या दृष्टीने शाकाहार आणि मांसाहार अशा भेदाभेदाचा प्रश्न येत नाही. त्यांच्या दृष्टीने केवळ शरीर धारणा ही महत्वाची आहे. जी माणसं बाहेरून आत जातात त्या माणसांचीच फक्त चर्चा असते. असं खाल्लं की तसं होतं, शाकाहारामुळे असं होतं, मांसाहारामुळे तसं होतं. म्हणजे खायचं एवढंच त्यांचं ब्रीद आहे. ते फक्त खाताना काय खाऊ काय नको याची वावजुकी चर्चा करतात. आणि एवढं करून चर्चा करणारे स्वतःला शाकाहारी म्हणवणारे सुद्धा हळूच गोमांस खात असतात. वेगवेगळ्या प्रसंगी मद्यपान करतात, मांस खातात. हे आपल्यापासून काही लपून राहिलं नाही. हे उघड सत्य आहे की शाकाहाराला चांगलं म्हणणारे लोक आणि मांसाहाराबद्दल निषेध नोंदवणारे लोक लपून छपून मांसाहार करतात. हे बऱ्याच प्रसंगात बऱ्याच वेळी उघड पडलेलं आहे. नव्हे, जो समाज मांसाहाराचा तीव्र विरोध करतो त्या समाजातीलच बरेचसे लोक त्या मांसाहार आणि मत्स्याहार याच्या दुकानचे चिठ्ठे मालक आहेत. दिसायला मालक कोणतरी वेगळा आहे, परंतु चेन धंद्याची साखळी म्हणून जो चालवणार आहे तो त्याच समाजाचा आहे की ज्या समाजाने हिंसा निषिद्ध मानलेली आहे. म्हणजे बघा, मी एखाद्या समाजाचा असणार, मी अहिंसा परमोधर्मा म्हणणार, परंतु मी कदाचित माझ्या पुरतं खाणार नाही, परंतु एका मोठ्या प्रमाणात हिंसा करून त्या हिंसेवर आधारित वेगवेगळी हॉटेल्स वेगवेगळ्या खानावळी मी चालवणार. म्हणजे मी हिंसा माझ्या पोटासाठी करणार नाही, मला भूक लागली म्हणून करणार नाही, पण पैसा मिळवण्यासाठी मात्र या धंद्यात मी येणार आणि माझ्या नावावर अनेक हॉटेल चालणार. शाकाहारी आहेत किंवा त्याहून अधिक मांसाहारी आहेत, जिथे मत्स्याहार आहे, जिथे स्वाभाविकपणे मद्यपान आहे, असे हॉटेल मी चालवणार आणि मी मात्र म्हणणार मी शाकाहारी आहे. म्हणजे मी जे खायचं नाही असं मला वाटतं तेच लोकांना देऊन जर मी पैसा कमवणार असेल तर शाकाहार अधिक चांगला आहे आणि मांसाहार त्याज्य आहे ह्या म्हणण्याचा अशा लोकांना नैतिक अधिकारच प्राप्त होत नाहीत. अशीच माणसं समाजामध्ये काही ना काही तऱ्हेने फूट पडावी म्हणून अत्यंत ज्ञानी माणसांच्या किरकोळ गोष्ट किरकोळ अशासाठी असं काही नाहीये. लक्षात घ्या की दत्त महाराज असतील, रामकृष्ण परमहंस असतील, विश्वामित्र असतील किंवा विवेकानंद असतील, हे काही मांसाहारासाठी चटावलेले लोक नव्हते. लक्षात घ्यायची गोष्ट, फक्त समोर आलेल्या अन्नाला अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून मान देणारे ते लोक होते. म्हणून प्रसंग विशेषी किंवा अपवादात्मक रित्या त्यांनी मांसाहार जरी केला असला तरी ते दाखवून अशा ज्ञानी माणसांच्या मनात समाजात संभ्रम निर्माण करायचं हे काम स्वतःला शाकाहारी आणि भूतदयावादी अहिंसावादी म्हणवणारे लोक जाणीवपूर्वक समाजात करतात. आणि ज्या ज्ञानाचा संबंध चिंतनाशी आहे, ज्या ज्ञानाचा संबंध ट्रान्सडेंटल उन्मनी अवस्थेशी आहे, त्या ज्ञानाला प्रत्यक्ष आहाराशी जोडतात. आणि समजा चुकून त्याने नाईलाजाने मांसखंड भिक्षेतला स्वीकारला म्हणून जर तोच मुद्दा धरून बुद्ध मांसाहारी होता असं म्हटलं आणि जर म्हटलं की बुद्धाला जे काय ज्ञान प्राप्त झालं, निर्वाणाचं ज्ञान प्राप्त झालं ते खोटं आहे, तर हे म्हणणं हास्यास्पद आहे. कृपा करून आज पद्धतशीरपणे समाजामध्ये अशी काही दुष्टतत्व कार्यरत आहेत की जे ज्ञानी माणसांना जाणीवपूर्वक दोष लावायचा प्रयत्न करतात. तसं बघायला गेलं तर ज्या कृष्णाने एवढं गीतेचं तत्वज्ञान प्रभावीपणे मांडलं आणि त्या तत्वज्ञानाचा प्रभाव ज्या इस्कॉन सोसायटीवर आहे, तर त्यांना तरी माहिती आहे का की राम असो कृष्ण असो हे त्या काळामध्ये स्वाभाविकरित्या प्रसाद म्हणून जेव्हा काही पुढे पदार्थ येत असे तेव्हा तो यज्ञातला आविर्भाग म्हणून जो प्रसाद होता तो अनेक वेळेला जर मांसाहाराचा असेल तर ते नाकारत होते असं नाही, हे लक्षात घ्या. तेव्हा पूर्वी निश्चितच शाकाहार आणि मांसाहार असा भेदाभेद नव्हता, परंतु
कालांतराने या ज्ञानी लोकांच्या स्वाभाविकपणे लक्षात आलं की जर अन्न जड असेल, अन्न पचायला कठीण असेल, तर अन्न पचन जर झालं नाही तर बुद्धीला मांद्य येते आणि जडता येते आणि त्या कारणाने आपल्या चिंतनामध्ये सुद्धा कमी जास्त अडथळा येतो. म्हणून तिथून पुढे याच ज्ञानी लोकांनी, कदाचित ज्यांनी पूर्वी थोडासा मांसाहार केला असेल, याच ज्ञानी लोकांनी तिथून पुढे ज्या अन्नाने आपल्याला सुस्ती येणार नाही परंतु पुरेशी कार्य ऊर्जा मिळेल अशा तऱ्हेचं अन्न खाण्याचा संदेश दिला. म्हणजे आपण आपलं जीवित चालू राहण्यासाठी, जीवन ऊर्जा मिळण्यासाठी लागेल तेवढंच अन्न खा आणि तेही अन्न तुमच्यामध्ये जडत्वाचा, मांद्यत्वाचा, तमोगुणाचा प्रभाव निर्माण करणार नाही असं का, असं पुढे याच लोकांनी कदाचित मानलं असेल. परंतु त्यांनी जे मानलं आणि त्यांना जे ज्ञान झालं ते ज्ञान घेऊन आज समाजामध्ये वावरणारे नाही, त्या ज्ञानाच्या जीवावर असे अनेक अनेक कॉर्पोरेट संत आहेत की जे बुद्धाच्या, महावीराच्या जीवावर प्रवचन करतात आणि कळत न कळत असं जे काही किंचित उणीव असेल तर त्या उणीवीवर बोट ठेवून ज्यांच्या जीवावर आपण गुरुत्वाला पोहोचलो ते आपल्यालाच गुरुतुल्य असलेल्या लोकांबद्दल शंका कुशंका निर्माण करतात. त्यांना कळत न कळत असा अहंकार निर्माण झालेला असतो की मी जिथून ज्ञान घेतलं त्याच्याही मी पुढे आहे, म्हणजे त्याच्यापेक्षाही मी अधिक शुद्ध आहे. मग आपण जिथून ज्ञान घेतलं त्याच्यातील उणीव काढायची आणि आपण काहीतरी जगा वेगळे आहोत असं दाखवायचं, असा एक काहीतरी खरं बघायचं झालं तर हा मूर्खपणाचा बाळबोध प्रयत्न आहे. पण सध्या तुम्ही पाहता की समाजामध्ये ज्या योगे वितुष्ट निर्माण होईल आणि आपली पोळी भाजून घेता येईल अशा तऱ्हेचं राजकारण, आता याला मी राजकारण म्हणतो कारण जेव्हा आपलीच सत्ता, आपलंच कौतुक करायचं असेल तेव्हा जे जे आडमार्ग वापरले जातात त्याला राजकारण याचा अर्थ त्याला खरं तर कपटकारण म्हणतात. आणि त्या कपटकारणाचा प्रभाव आज असा झालेला आहे की ज्ञानी माणसं, तत्वज्ञ माणसं ज्याने विश्वाचं रहस्य सांगितलं ते मांसाहारी होते म्हणून त्याच्यावर टीका करायची. बरं ते सोडून द्या, विश्वामित्राने जी कुत्र्याची तंगडी खाल्ली असं म्हणतात तर त्याचं मूळ असं आहे, विश्वामित्र अतीव भूकेने ग्रस्त झाला होता तेव्हा नाईलाजाने त्याला काही मिळालं नाही तेव्हा त्याने ते कुत्र्याचं हाड, त्याला थोडासा मांस लागलेलं होतं ते चघळलेलं आहे. आपणाला माहित असेल किंवा नसेल, मागे एका मोठ्या ऍक्सिडेंट झाला आणि आल्प्स पर्वतावर विमान कोसळलं आणि विमान कोसळल्यानंतर काही माणसं त्या बर्फामध्ये जिवंत होती आणि काही माणसं तिथेच मेलेली होती. आता त्या जिवंत माणसांना भूक लागली म्हटल्यानंतर त्यांनी तिथेच मरून पडलेल्या लोकांचं सुद्धा मांस खाऊन ती नंतर जिवंत राहिली. त्याचा एवढाच अर्थ आहे की आपत धर्म म्हणून, नाईलाज म्हणून कधी कधी जर मांस किंवा काही स्वीकार करावा लागला तर तो टीकेचा विषय नाही. नाहीतरी आपण म्हणतोच ना, आधी पोटोबा मग विठोबा. म्हणजे जर पोटामध्ये भुकेचं काहूर असेल, झाल्यानंतर कंठामध्ये तहानेने शुष्कता आली असेल तर अशा वेळेला अध्यात्म सुद्धा सुचू शकत नाही, तत्वचिंतन तर दूरच राहिलं. हे लक्षात घेता जो वाल्याचा वाल्मिकी झाला, तो वाल्या होता तेव्हा काय करत होता हे सांगून जर उद्या तुम्ही वाल्मिकीचा निषेध करणार असाल तर ते जितकं त्याग आहे तितकंच रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, विश्वामित्र, निसर्ग महाराज यांनी सांगितलेलं आणि प्रत्यक्ष अनुभवलेलं, ज्याला परोक्ष अनुभूतीतून त्यांनी जे ज्ञान सांगितलं त्या ज्ञानाचा आनंद तर आपण घेतो परंतु त्यांनाच आपल्यापेक्षा कमी समजतो किंवा ते कमी आहेत असं दाखवायचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये कळत न कळत काही स्वार्थी माणसांचा, समाजातील काही स्वार्थी गटांचा जो सुप्त हेतू असतो ते दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून, मग ते इस्कॉनद्वारे असेल किंवा अजून कुणाद्वारे असेल, आपलं जे कलुषित मन आहे ते उघड करून चांगल्या लोकांना दूषण द्यायचा प्रयत्न करतात. तेव्हा मित्र हो, कृपा करून लक्षात घ्या, खाणं हे आपल्यासाठी, आपण खाण्यासाठी नाही. पोट आपल्यासाठी, आपण पोटासाठी नाही. इंद्रिय आपल्यासाठी, इंद्रियांसाठी आपण नाही. म्हणजे जेव्हा माणूस इंद्रियांचा गुलाम होत नाही, भुकेचा, तहानेचा गुलाम होत नाही आणि जेव्हा माणूस केवळ आपल्या ध्येयपूर्तीसाठी आवश्यक ती ऊर्जा मिळवण्यासाठी अन्न खातो तेव्हा ते अन्न शाकाहारी का मांसाहारी
अशी चर्चा समाजात निर्माण करणं आणि तीही इतक्या दीर्घ कालानंतर आणि तीही विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, निसर्ग महाराज यांच्याबद्दल संशय निर्माण करणारी येथे निश्चितच कुठल्या ना कुठल्या तरी जातीय मुखंडांचा, स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या, या पृथ्वीवरचे देव समजणाऱ्या कोणत्या ना कोणत्या तरी भूदेव वर्गाचा कुठला हेतूच यात असला पाहिजे शहाण्या माणसाने. आणि ज्याला खरोखर जीवनाचं तत्वज्ञान समजून घ्यायचंय त्याने अशा कुठल्याही दुष्ट प्रचाराकडे लक्ष देऊ नये. सर्व हा जो प्रश्न आहे तो निरर्थक आहे, प्रश्न ज्ञानाचा आहे. आणि ज्ञान मिळवताना जी आवश्यक शरीरात ऊर्जा लागते ती ऊर्जा तुम्ही काय खाऊन मिळवली याच्यापेक्षा तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं का नाही हे महत्वाचं आहे. तसं नसतं तर आज पाश्चिमात्य लोकांमध्ये अनेकानेक तत्वज्ञ झाले, सॉक्रेटिस सारखे लोक झाले. आता पाश्चिमात्य संस्कृतीत वाढले म्हटल्यानंतर या लोकांनी कधीच मांस खाल्लं नसेल किंवा मत्स्याहार केला नसेल असं म्हणण्याचं साहस कोणी करू शकणार नाही. आणि पाश्चिमात्यांमध्ये असोत, पौर्वात्यांमध्ये असोत, मध्य पूर्वेत असोत, हिंदुस्थानांमध्ये असोत, अगदी या भारतवर्षात असो, अगदी आदिम संस्कृतीच्या काळात, वेद संस्कृतीच्या काळात मांसाहार हा वर्ज्य नव्हताच नव्हता. हे लक्षात घेऊन तरी कृपया आपण मोठ्यांना दोष देण्याच्या निमित्ताने आपल्यातलं हलके पण पुढे आणणार नाही याची काळजी घ्यावी. जरी ही समाजामध्ये जाणीवपूर्वक दुष्टता निर्माण करणारे लोक काही चुकीचा प्रयत्न करत असतील तरी ज्यांना ज्ञान हवंय त्यांनी अज्ञानी लोकांच्या दुष्ट हेतूने केलेल्या प्रचार आणि प्रसाराला बळी पडू नये. सबब हा विचारलेला प्रश्नच मुळात गैरलागू आहे. ज्याला ज्ञान हवं त्याला ज्ञान, जेव्हा तो देह मनाच्या पलीकडे राहतो, जेव्हा त्याचा मी नष्ट होतो, जेव्हा तो अहंकार रहित पूर्णपणे निस्तब्ध निशांत होतो, तेव्हा त्याच्यातील ससंवेद्य शक्ती स्वतःला जाणण्याची क्षमता जागी होते. ज्याला ज्ञानेश्वर आत्मा म्हणतात तो आत्म्याला शाकाहार किंवा मांसाहार असा कोणताच संबंध नाही. हे लक्षात घेऊन आत्मज्ञानासाठी शाकाहार किंवा मांसाहार अशी चर्चा घडवून आणणं आणि आत्मज्ञान हे मांसाहारी माणसाला मिळू शकत नाही किंवा त्याने मिळवलेलं ज्ञान ही अपरोक्ष अनुभूती असू शकत नाही असं म्हणून संशय निर्माण करणं हे आजच्या काळातले हे जे बरेचसे कॉर्पोरेट संत आहेत, जे कुठल्या तरी सत्तेचे लाचार आहेत, तेच लोक जाणीवपूर्वक ह्या गोष्टी अधेमध्ये समाजात पसरवतात आणि चुकीच्या दिशेने समाजाला नेतात. कृपया सज्जन हो, आपले मित्र कोणते ओळखा आणि असं काहीतरी भेदाभेदाचं सांगणारे हे तुमचे आमचे नव्हे, संपूर्ण मानव जातीचे शत्रू आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांच्याबाबत एवढंच म्हणा येशू सारखं, ओ गॉड दे आर इग्नोरंट, दे डोंट नो व्हॉट दे आर डुईंग. परमेश्वरा ही अज्ञानी माणसं समाजामध्ये अज्ञान पसरवून समाजाचं नुकसान करीत आहेत, ते अज्ञानी आहेत. तरी सुद्धा परमेश्वरा तू त्यांना क्षमा कर आणि त्यांना सद्बुद्धी दे असं म्हणा. आणि तुम्ही स्वतः संत असा, म्हणजे हे सध्या संत नसून जंत जे आहेत त्यांनी काढलेल्या शंका निरर्थक आहे तुमच्या लक्षात येईल. आणि हे प्रश्न जे जे निर्माण करतात ते बघायला गेलं तर कॉर्पोरेट संत असतात, पण ते बऱ्याच वेळेला ते कुठल्या तरी सत्ताधाऱ्याच्या नादी लागून कुठल्या तरी चुकीच्या गोष्टी समाजात पसरवणारे हे लोक असतात, ज्यांच्या प्रचंड इस्टेटी आहेत, धार्मिक संस्था नावाखाली ज्यांचा कोट्यावधीचा व्यवहार आहे, परंतु चॅरिटेबल म्हटल्यानंतर ज्याचा हिशोब द्यावा लागत नाही, घ्यावा लागत नाही, अशा तऱ्हेच्या संस्थांनी चालवणारे आणि त्या संस्था चालवणारे संत हे संत नाहीत, हे या पृथ्वीवरचे जंत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही स्वतः निकोप असा आणि निकोप मनाने कमीत कमी अन्नावरती जास्तीत जास्त आत्म्याचा शोध घेण्यासाठी कार्यरत राहा. त्यामुळे तुम्हाला जे ज्ञान मिळेल ते महत्वाचं आहे. अज्ञानी लोकांनी केलेल्या हकाटीकडे लक्ष देऊ नका. अत्यंत पवित्र अशा रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, निसर्ग महाराज किंवा आपल्या जुन्या ऋषी मुनींबद्दल, अगदी वाल्मिकी मुनींबद्दल कृपया 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 कोणीही काही शंका निर्माण केल्या तरी अत्यंत संबंधी गटातील दुष्ट लोकांनी निर्माण केलेलं षडयंत्र आहे, त्याला बळी पडू नका अशी विनंती. अस्तु. धन्यवाद.